नमस्कार, न्यूज अनकटमध्ये स्वागत। न्यूज अनकटच्या आवाज जनतेचा या कॅम्पेनिंगद्वारे आपण आता जुन्नरमध्ये आहोत आणि जुन्नर इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, लोकांचा आवाज काय हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतोय। सध्या आपण जुन्नर नगर परिषदेच्या आवारात आहोत। प्रशस्त अशी नगर परिषदेची इमारत आपण पाहू शकतो। या नगर परिषदेविषयी सांगायचं झालं तर 1839 मध्ये ही नगर परिषद सगळ्यात पहिल्यांदा अस्तित्वात आली। म्हणजे खूप जुनी नगर परिषद एकंदरीतच। आणि या नगर परिषदेविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत इथलेच एक ज्येष्ठ नागरिक आहेत। या नगर परिषदेविषयीची तुम्ही माहिती दिली। दादा, तुमचं नाव काय? सगळं माझं नाव एजाज महबूब बेग। मी एक नागरिक सामान्य आहे। आम्ही पहिल्यापासून काँग्रेसला मानणारे आहे आणि या शिवजन्मभूमीत आता तुम्ही बघितलं असं इकडं गाव आमचा, तर काय किती पण आले सत्तेवर त्यांनी काय काम नाही केलेलं आहे। तर यावेळी आमची सर्व लोकांना ही विनंती आहे की काँग्रेसला आमच्या पंजाला उमेदवारी द्यावी, हे निवडणूक विजयी करावं, हेच आमचं म्हणणं आहे। माझं मी हे सांगत होतो यांना, आमच्या प्रेक्षकांना, की 1839 मध्ये नगर परिषद अस्तित्वात आली, बरोबर? तर या नगर परिषदेला एक मोठा इतिहास आहे। इथं शिवाजी महाराजांचा एक देखील पुतळा पाहायला मिळतो। काय काय माहिती तुम्हाला याच्याविषयी जरा आम्हाला सांगा। सगळी माहिती सांगतो मी। 1960ला जेव्हा महाराष्ट्र आपला हे झाला सौराष्ट्रामधून, तेव्हा किल्ल्यावर आमचे आमदार त्यावेळचे सहकारमंत्री शिवाजीराव महादेवराव काळे हे आमदार होते आणि त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते तेव्हा मुस्लिम समाज सगळा त्यांच्याच मागं होता। त्यावेळेला ही पुतळ्याचा अनावर झालेला आहे। ही त्यावेळी सगळ्यात पहिली शिवजयंती 29 एप्रिलला शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि तिकडून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री यांनी तिकडून महाराष्ट्र मुक्त म्हणून आपलं हे राज्य म्हणून निर्माण केलं त्यांनी। मला सांगा, ही इमारतीविषयी किंवा या नगर परिषदेविषयी आणखी काय काय माहिती तुम्हाला? काय तुम्ही विचारत ते देतो माहिती मी। हे पहिले जुना होता, हे नवाबची होती ही बिल्डिंग। नवाबची म्हणजे? नवाब म्हणजे आपली बेल्याचे नवाब होते ना, त्यांची होती। तर ती त्यांनी त्यावेळेला 1839 मध्ये नवाब निजाम म्हणजे सगळे इंग्रजांचे गुलाम त्यांनी त्यावेळेला त्यांना दिली होती। तर याचे त्याचे उर्दूचा बोर्ड पण आहे, तिकडं आहे लावलेला, मी तुम्हाला दाखवतो दर्गापाशी। ती दर्गा पण ऐतिहासिक आहे। आणि नंतर त्यावेळी काँग्रेसचे जेव्हा नगराध्यक्ष झाले इकडं खासदार, त्यावेळी त्यांनी नगराध्यक्ष हे नगरपालिका तोडून नवी बनवली। तरी हे जे सत्ताधारी होते त्यावेळचे, तर त्यांचा हे होतं का हे स्टँडला जाऊन द्यायचा वरती, म्हणजे इकडे खाली चौकमध्ये काय ठेवायचं नाही। तुम्ही आता मगाशी काँग्रेसचा उल्लेख केला, तुम्ही काँग्रेसचे मला वाटतं एकनिष्ठ आहात। एकनिष्ठ आहे आम्ही। आमच्या घराण्याला शिवाजीराव काळे माजी आमदार, आता सहकारमंत्री, आणि मरहूम मिर्झा अनवर बेग साहेब यांनी आमच्या घराण्याला 3 उपनगराध्यक्ष दिले, ते पण बिनविरोध। त्याच्यात आमचे सजन मियाँ हमीद बेग, मरहूम सजन मियाँ हमीद बेग, माझे वडील मरहूम हाजी महबूब बेग आणि माझे वहिनी श्रीमती हमीदा बी मुनवर बेग। एवढं आम्हाला काँग्रेसला दिला भरपूर झालेला आहे। आजच्या जमान्यात अजूनही तुम्ही दुसरी तिसरी पिढी आहेत, काँग्रेस सोबत एकनिष्ठ आहे। आजच्या जमान्यात हे पटतोय तुम्हाला? हे पटतोय ना, मग काय त्याला निष्ठा काय म्हणायची? आता चांगले काँग्रेसचे ज्यांनी काय दिलं त्यांना सगळं दिलं। त्यांना 70 वर्षाची परंपरा असली, एवढं त्यांनी आपले कुटुंबाचे स्वतःचे त्यांनी एवढे हे करून घेतले, तरी ते एकनिष्ठ नाही राहिले। ते ईडीला घाबरून भाजपमध्ये गेले। मी पाहतोय की रात्रीत पक्ष बदलणारे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, बरोबर आहे ना? तुम्हाला कसं परवडतंय की एका पक्षात एकनिष्ठा कशी दाखवू शकता? आमचा इमान पक्का आहे, मुसलमान आहे मी, आणि मला काँग्रेसबद्दल जे आमच्यावर आम्ही सच्चाईची लढाई लढतोय, विचाराची लढाई लढतोय। आता आमचे पण नेते बघा, राहुल गांधी साहेब पूर्ण पिंजून काढतात, तरी जे व्हायचं होईल बिहारच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघा। मला हे विचारायचं की तुम्ही आता इथं किती वर्षांपासून राहत आहे? माझा जन्म 1972 29/9/72 पासून आहे। आमचे आजोबा आमचं म्हणजे ते बैलावर जुन्या काळात हे कल्याण नगर प्रतिष्ठान होता, जेव्हा आमचे आजोबा इकडून कांदा बिना किराणा माल घेऊन नाणेघाट मार्गे जायचे। आमची गरिबी होती, तर तिकडे शिवले गाव म्हणून त्याच्या शेजारी जामघर आहे आमचं गाव। तिकडे आम्हाला आमचं एक घर असून आज तिकडले लोक एवढं आमचे जे एकनिष्ठ आहे, भगत कंपनी त्यांनी आम्हाला 54 गुंठे कब्रस्तानला जागा दिलेली आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या 3-4 पिढ्या इथं वास्तव्य असेल, बरोबर?
आता तुम्ही इथे राहताय, काय काय प्रॉब्लेम आहे जुन्नर विषयी तुमच्या मनात? दरवर्षी सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न. मग एक दवाखाना आला होता इकडला आपला जर्मनीचा, त्यावेळचे शिवसेनेचे आहे नगराध्यक्ष होते. आणि सगळ्यांना डॉक्टर मिळून त्यांनी जेव्हा पैसे खाल्ले आणि ते दवाखाना इकडून गेला. अशी जुन्नर वाल्यांची परिस्थिती. आता तुम्ही गावात सर्वे करा का जुन्नरमध्ये बघा एक आता नवीन काय 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 नाही चाललं. इकडे काय नाही, फक्त सदाबादा एक मोठी पेठ होती, आज इकडे धंदे नाही आहे. फक्त आता इस्टँडकडे जे आहे आणि तिकडे वरती तिकडे मार्केट आहे, तिकडे दवाखाने. कोणती पेठ म्हटले तुम्ही? सदाबाजार पेठ. सदा बाजार पेठ. हा, ही जुनी पेठ आहे, एक नंबर धंदा होत होता. मला सांगा ना जरा या पेठेविषयीची माहिती. हे पेठ जुनी पेठ आहे. हा, इकडे एवढा धंदा असायचा का सगळे वरचे मावळ आहे एवढे सगळे लोक इकडे यायचे, बाजार बिजार घेऊन जायचे. पण आता सगळे दवाखाने बँका हे सगळे वरती गेले निघून इस्टँडपाशी, सगळं तिकडंच चाललं आहे. तर इकडं आज आमची अशी परिस्थिती आहे. हे मुख्य गावठाण म्हणू शकतो का आपण? हा, मुख्य आहे जुन्नर, ऐतिहासिक गाव आहे. गावठाण हेच आहे का? हा, हेच आहे गावठाण. हे शहर आहे पहिल्यापासून. जो शहराचा आता विस्तार होतो तो तिकडे जो झालाय तो नंतर झालाय. हा, तो नंतर झालाय. पूर्वीपासून इथं आहे. हा, आम्ही पूर्वीपासून इकडे जे इकडे काय विस्तार झालेला नाही. तुम्ही बघा, अजून सर्वे काढा, लोकांना विचारायला लागलं तर. पाणी प्रश्नासोबत काय काय वाटतं की सुधारणा व्हायला हव्यात? पाण्या पर्चल असं आहे का त्यावेळेला ते इकडे पाण्याचा प्रश्न असा होता, जेव्हा इकडे पाईपलाईन झाली त्याच्यात एक कॉन्ट्रॅक्टर त्यांनी भ्रष्टाचार केला, निघाला, पडून गेला तो. तर ते त्यावेळेला आम्हाला काय म्हणत, 4थ्या माळ्यापर्यंत बगर मशीनचं पाणी जाणार, शुद्ध पाणी. आणि आमचे मरहूम डॉक्टर मुकाजी साहेब यांनी त्यावेळेला त्यांना हे दिलं होतं का डायरेक्ट आपला मारिटो धरण, शहाजी जलाशय तिकडून डायरेक्ट पाईपलाईन काढून आणि जुन्नरला द्यावी. तर त्यावेळचे जे होते इकडे सत्ताधारी त्यांनी केलेलं नाही आहे. आणि माझी नगराध्यक्ष विकास खोपे यांनी एक काम केलं चांगलं का त्यांनी इकडे पाण्याचा बंधारा बांधला, तर आम्हाला पाण्याची नाही. तरी अजून मे महिन्यात आम्हाला लई त्रास होतो पाण्यासोबत काय काय प्रॉब्लेम आहे? सगळं आहे. दुसरं फिल्टर मशीन चांगली नाही आहे. दुसरं मग ती पाण्याची जुनी नळ हे होती. रस्ते, सांडपाणी, लाईट या गोष्टी आहेत का? बघा ना, आहे सगळं, पण कुठं काय याच्यात हे नाही आहे. मशाल आणि तुतारीवाल्यांना ना ते आम्हाला कमी लेखत होते. आमचे विघ्नर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकदादा घोलप यांना पण मिटिंगला नाही बोलत होते. आणि त्यांनी 1 वर्षापासून हे लावलं होतं का काँग्रेसची काय ताकद नाही, फक्त 2 सीट देऊ त्यांना. आणि ऐनवेळी आमचे आलेले आमचे 4 उमेदवार त्यांनी पळवले, मशालवाले आणि तुतारीवाले.